राजे आम्हाला माफ करा, हे एकच वाक्य आज अख्खा महाराष्ट्र बोलतोय। याचं कारण म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळलेला पुतळा। सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गेल्या वर्षी नौदल दिनानिमित्त महाराजांच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। 8 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेला हा पुतळा कोसळल्यामुळे आता मोठ्या प्रमाणामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतोय। FIR मधूनही असं स्पष्ट झालंय की 3 महिन्यांमध्येच या पुतळ्याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं। आता हा पुतळा इतक्या घाई गडबडीमध्ये बांधलाच कसा, फक्त 8 महिन्यांमध्ये तो कोसळतोच कसा, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। 28 फूट उंचीचा पुतळा फक्त 3 महिन्यामध्ये बांधता येणं खरंच शक्य आहे का? असे पुतळे बांधताना शिल्पकारानं नेमकी कुठली काळजी घ्यायची असते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चूक फक्त शिल्पकाराचीच आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। भारतीय नौदल दिनानिमित्त महाराजांचा हा 28 फूट उंचीचा पुतळा राजकोट येथे उभारण्याची घोषणा नौदलाने केली होती। त्यानुसार या पुतळ्याचं बांधकाम 8 सप्टेंबर 2023 ला जयदीप आपटे या शिल्पकाराकडे देण्यात आलं होतं। 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं। यावरून 3 महिन्यांमध्येच या पुतळ्याचं काम पूर्ण करण्यात आलं हे स्पष्ट दिसतंय। त्या ठिकाणी 45 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरी म्हटलं असलं तरी यावरून आता मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। पुतळा उभारण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाला होता का? पुतळ्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य, पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात आला होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच हा पुतळा कोसळला अशी टीका संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे। तर अवघ्या 8 महिन्यांपूर्वी उभारला गेलेला हा पुतळा नक्की कोसळतोच कसा, असं राज ठाकरे म्हणाले। आता खरंच 3 महिन्यांमध्ये हा 28 फूट उंचीचा पुतळा बांधणं शक्य आहे का? यावर तज्ञ काय सांगतात ते सुद्धा पाहूयात। यावर शिल्पकार प्रमोद कांबळे असं म्हणतात की 28 फूट उंचीचा पुतळा बांधायला कमीत कमी 2 वर्षांचा कालावधी लागतो। कला संचालकांची मान्यता मिळाल्याशिवाय हा पुतळा पूर्ण होऊ शकत नाही। तज्ञ लोक पुतळा तपासतात। स्ट्रक्चरल सपोर्ट यावेळी बघणं गरजेचं आहे। या शिल्पामध्ये स्ट्रक्चरल सपोर्ट दिसत नाही। शिल्पामध्ये कलाकृती सुद्धा सुंदर दिसत नाहीये। दीर्घकाळ टिकेल या हेतूने हा पुतळा बनवण्यात आलेला दिसत नाहीये। अनुभव नसल्यामुळे असा पुतळा तयार झाला आहे। यामध्ये जेवढी चूक शिल्पकाराची आहे तेवढीच चूक त्या शिल्पकाराला काम देणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा आहे। असे पुतळे उभारताना विंड प्रेशर चेक करणं गरजेचं असतं। कला संचालक हा शासनाचा स्वतंत्र विभाग आहे, त्यांची मान्यता यावेळी घेणं गरजेचं असतं। यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर अशी सुद्धा एक एजन्सी आहे। चौथारा मजबूत आहे का? बाकीचं बांधकाम व्यवस्थित आहे का? पुतळ्याची उंची बरोबर आहे का? या सगळ्या गोष्टींची मान्यता स्ट्रक्चरल इंजिनियर देत असतात। त्यांनी या पुतळ्याला मान्यता दिलीच कशी? 3D प्रिंटरनं छोटी मूर्ती तयार होते। एवढ्या मोठ्या पुतळ्यासाठी 3D प्रिंटरचा वापर करणं रिस्की आहे। 3D प्रिंटर हा टेक्निकल सपोर्ट आहे, तो कलात्मक पर्याय नाही। ज्या जागेवर पुतळा बांधायचा आहे तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा, तापमानाचा अभ्यास शिल्पकाराने करायलाच हवा। जास्त तापमान असेल तर त्याप्रमाणे कमी धातूचा वापर करून पुतळा बनवता येतो। असे पुतळे तयार करायला खूप अभ्यास करावा लागतो। यापूर्वी अशा प्रकारची किती कामं या शिल्पकाराने केली होती, त्याचा अभ्यास किती आहे, त्याचा अनुभव किती आहे हे तपासायला हवं होतं। या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी होती, असं स्पष्ट मत शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केलेलं आहे। या सगळ्यांनंतर आता शिल्पकारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पण हे सगळं जरी असलं तरी एक प्रश्न इथे उपस्थित होतोय की एवढ्या घाई गडबडीमध्ये या पुतळ्याचं बांधकाम केलंच का? शिल्पकाराची चा जो अनुभव आहे तो यावेळी तपासण्यात का आला नाही? इतक्या नवख्या शिल्पकाराला हे जे पुतळ्याचं बांधकाम आहे ते का करायला दिलं? हा सगळा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होतोय आणि यावरूनच आता मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होतोय। एकूणच तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दल काय मतं आहेत? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।